नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी विकास ओवळे तुम्हाला घेऊन आलोय महाराष्ट्र पोलीस भरती 2024चं बुद्धिमत्ता चाचणी गणित, संपूर्ण अंकगणित हे 2 सब्जेक्ट आपण आपल्या या चॅनलवर कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, पूर्ण बेसिकपासून आपण सिलेबस सुरू केलाय. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय, आपल्या विरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला काय करायचं, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करत चालायचंय. कारण की आपण इथे बेसिकपासून घेतोय. कोणत्याही विद्यार्थ्याला बेसिकपासून YouTubeला तरी आतापर्यंत सुरू कोणी केलेलं नाहीये. जे पण महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी तर कोणीच मुळी बेसिकपासून घेत नाही. जे की तुम्हाला इथे प्लस पॉइंट आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत चला. येणाऱ्या व्हिडिओचा तुम्ही फायदा घ्या. कारण की तुम्हाला इथे जर पोलीस भरती काढायची असेल, तर यावेळेस सिलेबस कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की पेपरच सगळ्यात शेवटी असल्यामुळे जो काही तुमचा कट ऑफ आहे, तो तुम्हाला जर राउंडमध्ये कमी आला, तर तो पेपरमध्ये तुम्हाला कव्हर करता येईल. ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या, यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी, हा प्रण घेऊन आपण महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आहे. ठीक आहे. तर आज दिवस 6वा आहे. या आधीचे लेक्चर जर नाही बघितले असाल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताचे लेक्चर बघू शकता. सोबतच तुम्हाला अंकमालिका 7 चॅप्टर आपण इथे घेणार आहोत आणि याच्यामध्ये जे काही तुम्हाला जे म्हणता येतात बुद्धिमत्तेला सुद्धा अंकमालिका येतात आणि तुम्हाला अंकगणितामध्ये सुद्धा अंकमालिका बघायला मिळते. ठीक आहे मित्रांनो. ज्याला की आपण काय म्हणतो नंबर सीरीज जे असतं की नाही. ठीक आहे. भरपूर मित्रांना माहीत असेल की नंबर सीरीज हे क्वेश्चन भरपूर आता सध्या बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. कारण की एक नाही तर जवळपास इथे आपण 15 असे प्रश्न घेणार आहोत, की ते वेगवेगळ्या पद्धतीने सोडवल्या जातात आणि त्याची ट्रिक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तो पॅटर्न माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचंय आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करायचंय. ठीक आहे. चला तर मग वेळ न घालवता बघूया आपण अंकमालिका म्हणजेच नंबर सीरीज. आता नंबर सीरीज जर तुम्ही बघायला असाल मित्रांनो, तर बघायला गेलं तर सोपं उदाहरणं असतात. पण काही-काही विद्यार्थ्यांना ते खूप अवघड वाटतात. त्याचं कारण काय? कारण की त्यांना ते पॅटर्न माहीत नसतात. अंकमालिकामध्ये तुम्हाला जर पॅटर्न बघायचे म्हटले, तर एवढे सगळे पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतील. ठीक आहे. पण हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील. कुठे क्रमवार संख्यांची मालिका असेल, सम आणि विषम संख्यांची मालिका असेल, कुठे वर्ग आणि घन असेल, तर कुठे वर्ग अधिक 1, वर्ग अधिक 2, वर्ग अधिक 3 अशा सुद्धा मालिका बघायला मिळतील. कुठे प्लस असेल तर कुठे मायनस असेल. काही-काही मध्ये तुम्हाला 2 किंवा 3 प्रकारच्या मालिका एकत्रित करून विचारल्या जातात. कधी मूळ संख्येची मालिका असते, कधी अपूर्णांकाची मालिका असते, कधी गुणाकार भागाकार करून तयार होणारी मालिका असते, तर कधी फरक किंवा फरक सारखा क्रमबद्ध असणारी मालिका सुद्धा असते. हे फरकाचा फरक हा, म्हणजे तुम्हाला एक सोडून तुम्हाला 2-3 स्टेजमध्ये त्याचे फरक काढून तुम्हाला तो मॅच करावा लागतो वरचा अंक. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या सेशनमध्ये हे सगळे टाइप आपण कव्हर करणार आहोत. लेक्चर नक्की शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर सबस्क्राईब नक्की करा. कारण की तुमच्या सबस्क्राईबमुळे मला तेवढंच मोटिव्हेशन मिळतं. ठीक आहे? तर वेळ न घालवता जाऊया आपण पहिल्या प्रश्नाकडे. तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो? पहिला प्रश्न असा आहे, की 169, 175, 181 आणि 187 अशा क्रमवारी संख्या दिलेल्या आहेत. या मालिकेमध्ये तुम्हाला 8वे पद कोणते आहे हे शोधायचे. म्हणजे काय तुम्हाला 4 संख्या दिल्यात आणि त्याच्यामध्ये ते 8 नंबरचं जे संख्या येणारी आहे, ती कोणती येईल हे तुम्हाला ओळखायचं आहे. कसं ओळखणार? तर बघा इथे तुम्ही आधी बघू शकता कॉमन गॅप किती आहे, हे आधी शोधून काढा. तर बघा या 4 संख्यामध्ये तुम्हाला गॅप जर बघायला मिळाला तर तो 6 प्लसचा आहे. ठीक आहे. ते 6 प्लस करत-करत त्या संख्या वाढत चालल्या. ठीक आहे. तुम्ही आता परत इथे याला 187 ला 6 प्लस परत तुम्ही परत संख्या लिहित बसणार आहे का? नाही, तसं करायचं नाहीये. त्यासाठी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला दिलेला आहे. तो बघा काय आहे? मित्रांनो फॉर्म्युला असा आहे, तुम्हाला फक्त इथं काय करायचंय, हा फॉर्म्युला लक्षात एकदम सोपा राहणार. काय? नंबर क्रमांकाचं पद म्हणजे काय आहे ना,
कितवं पद शोधायचंय, त्याला काय आता इथं 8वं पद शोधायचंय. ठीक आहे. पहिलं पद घ्यायचंय. कोणत्या आहे पदावलीमध्ये? अंकमालिकामध्ये 169 हे पहिलं पद आहे. ठीक आहे. अधिक. आता n-1 म्हणजे काय? ज्या संख्या आहेत त्यांच्यातून ती ती संख्या सोडून बाकी सगळ्या संख्या वजा करायची. म्हणजे काय? 8 वजा 1 बरोबर? आणि याला काय करायचंय? फरक. फरक कितीचा दिला तुम्हाला? या सगळ्या 4 संख्यामध्ये जो फरक दिलेला आहे, प्रत्येक संख्यामागे तो 6चा आहे. तो फरक कितीचा आहे? 6चा आहे. बस या किमती टाकल्या, सोडवायला घ्या. 169 अधिक 8 वजा 1 7. 7 गुणिले 6 करायचंय. किती येणार आहे? 7 सकम 42 बरोबर आहे. याच्यामध्ये ऍड करा. तुमचं उत्तर येईल 211. समजलं कसं केलं तर? काय केलं फक्त मी? हे पद आहे ते काढायचं म्हटल्यावर 8वे पद कोणते काढायचं म्हटल्यावर फक्त काय करावं लागेल? पहिलं पद अधिक जेवढ्या संख्या आहे त्या संख्यामधून एक संख्या वजा करायची. त्या पदामध्ये एक संख्या वजा करायची. तुम्ही डायरेक्ट इथं 7 लिहू शकता. त्या 7 गुणिला जेवढा जो फरक आहे तुमचा, जे ब्रॅकेट सॉल्व्ह करून जी संख्या आहे त्या फरक त्याला त्या गुणाकार फरकाने करायचा. हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला इझी जाईल. कधी पण लक्षात घ्या, आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो, ते नंतर बाकीच्या गोष्टी. इथे सुद्धा बोडोमासचा नियम वापरूनच तुम्ही करायचे. नाही ते 169 अधिक 7 करसाल आणि मग गुणिले 6 करसाल तर ते खूप मोठं होऊन जाईल. तसं नाही करायचंय. इथं बोडोमासच्या नियमानुसारच गणित सोडवायचे तुम्हाला. ठीक आहे. कारण की बोडोमासमध्ये गुणाकार आधी येतो. ठीक आहे. नंतर बेरीज येते. तर बोडोमासचा नियम वापरूनच गणित सोडवायचे. बघा दुसरा प्रश्न इथे बघा. सेम तसाच आहे. इथे तुम्हाला काय 936 दिले, 944 दिले, 952 दिले, 960 दिले आणि 11वे पद काढायचे. आधी डिफरन्स बघा किती येतोय. बघा इथे तुम्हाला 8चा डिफरन्स बघायला मिळतोय. ठीक आहे. 936 944 वजा 936 जर गेलं तर तो फरक तुम्हाला इथे 8चा दिसेल. इथे बघा 8चा फरक दिसेल. इथे सुद्धा 8चा फरक. बरोबर आहे. पुन्हा काय? 11वे पद काढायचे. फॉर्म्युला तोच आहे आपला जो आपण आधी घेतलाय. यूज करायचा आहे. बघा मित्रांनो काय म्हणतो ते. 11वे पद काढायचे. पहिलं पद काय? 936 आहे. अधिक कितवं काढायचंय? 11 वजा 1 करावं लागेल तुम्हाला. n बरोबर म्हणजे कितवे पद? फरक गुणिला फरक. फरक कितीचा आहे? तो 8चा आहे. बरोबर? आता करा सॉल्व्ह. 936 अधिक 11 वजा 1 म्हणजे काय येणार? 10. 10 गुणिला 8 म्हणजे 80 म्हणजे 936 अधिक 80 करायचंय. किती येणार उत्तर तुमचं? हे उत्तर येणार. किती? 1016 तुमचं उत्तर येणार आहे. बेरीज चुकता कामा नाही. सोपे प्रश्न आहे. त्याच्यामुळं सोपं आहे तर गडबडीमध्ये फ्लोमध्ये जाऊन चुकीचं टिक नाही करायचंय. ऑप्शन नीट बघून टिक करायचंय. आता समोरच्या प्रश्नाला आपण ऑप्शन ठेवलेले आहेत. तर बघा आता काय पॅटर्न काय बघा आता 2 पॅटर्न म्हणजे एक पॅटर्नमध्ये बघून घ्यायचं तुम्ही 2 उदाहरण. आता समोरचे जे उदाहरण आहेत ते सिंगल ठेवलेले आहेत आपण फक्त पॅटर्नवर बेस आहेत. तो प्रश्न कसा कदाचित आला तर तुम्हाला येईल, नाहीतर हे जे आता 3 पासून समोरचे जे प्रश्न राहतील ते फिक्स आहे. याच्यामधला एखादा पॅटर्न तुम्हाला परीक्षेला जर 2 प्रश्न पडले तर 2 पॅटर्न वेगवेगळे डिफरंटच राहतील. तर बघा काय म्हणतो. तिसरा प्रश्न आहे 134, 166, 200, 236 आणि 5वी काढायची आहे. ठीक आहे. प्रश्नाचं चिन्ह म्हणजे शोधायची. तर काय राहील इथं शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या आहे ती शोधा म्हणजे असा प्रश्न राहील. बघा 134, 134, 166, 200 आणि 236 आणि इथे प्रश्न. जर या दोघांमध्ये तुम्ही आधी बघा गॅप कितीचा आहे. तो गॅप आहे मित्रांनो 32. बरोबर. जर तुम्ही 166 मध्ये आणि 200 मध्ये जर म्हणजे गॅप बघितला
तो मित्रांनो येतो 34चा. बघा 200 वजा 166 करून बघा. तुम्हाला उत्तर मिळेल. इथे सरळ सरळ आहे. 236 वजा 200 केल्यावर काय येणार आहे? 36. म्हणजे काय? तुम्हाला ही सिरीज बघायला मिळाली. इथे म्हणजे काय +2 होत गेली. म्हणजे इथे 36 प्लस 2 जर केलं तुम्ही तर काय येणार आहे? 38. म्हणजे येणारी जी संख्या आहे 236 मध्ये जर तुम्ही 38 मिळवले, म्हणजे काय हे ॲड होत गेले ना. जो गॅप काय आहे हा ॲड होत गेला. 134 अधिक 32 केलं 166 आले. 166 अधिक 34 केलं 200 आले. 200 अधिक 36 केलं 236 आले. तर 236 अधिक 38 जर केलं तुम्ही, तर काय येणार आहे तुम्हाला? संख्या मिळणार आहे. म्हणजे 236 अधिक 38 हे काय? 6 आणि 8 14 झाला 1 3 3 6 आणि 1 7 274 आहे का ऑप्शनमध्ये? 274 ऑप्शन जी प्रश्नार्थ चिन्ह ठिकाणी काय येणार आहे मित्रांनो? 274 येणार आहे. कसं काढलं समजलं ना? इथे काय बघितलं आपण? फरक बघितला. ठीक आहे. डबल फरक पण इथे तुम्ही बघू शकता. प्रत्येक याच्यामध्ये 2-2चा फरक आहे. तर असा तुम्हाला पॅटर्न बघायला नक्की मिळेल. पुढचा अजून एक प्रश्न बघा. कोणत्या पॅटर्न पैसे आहे? तर बघा 563 दिलेत. नंतर 536 आहे. 507 आहे. 476 आहे आणि 443. बरोबर. आता इथे काय फरक बघायला मिळाला तुम्हाला? बघा पहिली संख्या आहे 563, दुसरी आहे 536, तिसरी आहे 507. म्हणजे काय आहे संख्या कमी कमी होत चालली. म्हणजे पॅटर्न काय इथे वजाबाकीचा आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि नंतर शोधायची कोणती येते. तर पहिला गॅप बघा 563 वजा 536 जर केलं तुम्ही तर काय येईल मित्रांनो? बघा 13तून 6 गेले उरले किती? 7. इथे झाले 4. 56 वजा 54 27. किती वजा झाले? 27 वजा झाले. इथे बघा 536 वजा 507 करा. काय येणार आहे? ते 30 पर्यंत म्हणल्यावर ते 23 बरोबर. 23 23 आणि 6 29 वजा 29. ठीक आहे. हा डिफरन्स आहे. इथे बघा 507 वजा 576 करा. किती येणार आहे? तर तो येणार आहे 31 येईल मित्रांनो. ठीक आहे. 31च येईल ना? चेक करून बघा. 31च येतो. बरोबर आहे. नंतर बघा 576 वजा 443. कितीचा फरक येतो? 7 आणि 3 गेले उरले 3. 47 वजा 44 म्हणजे हे 3. म्हणजे वजा 33 करायचे. आता बघा काय झालं. इथे 27 आहे. 27 अधिक 2 जर केलं तर 29 होते. 29 अधिक 2 जर केलं तर 31 होईल. 31 अधिक 2 केलं तर 33 होईल आणि 33 अधिक 2 जर केलं तर 35 होईल. म्हणजे समोरच्या याच्यामध्ये तुम्हाला बघायला काय मिळालं? आहे वजाच पण संख्या काय आहे? 2-2च्या संख्येने पुढे जात गेल्या. त्यांचा डिफरन्स ॲड होत गेला. म्हणजे वरती कमी होत गेला म्हणजे वजा या. प्लस आहे का? नाही कारण की कमी होत चाललंय. आता काय करावं लागेल मला? क्वेश्चन मार्क पडायसाठी 35 मिळालं कारण की प्रत्येकी 2-2 करून ॲड करायचं. काय? वजा 35. त्यातून मी 35 वजा करणार. किती येणार मित्रांनो? 13तून 5 गेले उरले 8. झालं 1. 4 मधून 4 गेले 0 ते 4. 408 येईल मित्रांनो. क्वेश्चन माझ्या ठिकाणी 408 येईल. हा एक ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन ड तुमचं इथे अचूक. कसं काढलं समजलं? फक्त तुम्हाला गॅप बघायचा आहे. असेच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला बघायला मिळणार. ठीक आहे. बघा समोर बघा एक 5वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न म्हणतोय 84 दिलेले आहेत. नंतर 70 झाले. 58 झाले. नंतर 28 आणि आता सांगा कोणती संख्या आहे? ठीक आहे. काय बघणार आपण? गॅप बघ. तिचा गॅप आहे 70 वजा 84 वजा 14 जर केले तुम्ही 70 येतं. इथे बघा
दोघांचा डिफरन्स येतो 12चा. म्हणजे वजा कारण कमी होत चाललंय. इथे बघा काय येणार आहे? 10चा डिफरन्स आहे. 48 आणि 58 मध्ये 10चा डिफरन्स आहे, पण काय तो वजा आहे कारण कमी होत चाललाय. इन्स्टंट खाली बघा तुम्हाला इथे 2-2चा फरक बघायला मिळतो. बरोबर? इथे काय 2चा फरक म्हणजे काय येणार आहे? -8. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल मग? 40 येईल. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. आणि ब तुमचं उत्तर आहे. 40. अशा प्रकारे तुम्हाला गणितं फास्ट सोडवता आली पाहिजे. नंतर काय? 6वा प्रश्न आहे. काय म्हणतोय? 16 आहे, 25 आहे, 36 आहे, 49 आहे, 64 आहे, क्वेश्चन मार्क. आता सांगा, जर तुम्ही गॅप बघायला गेला मित्रांनो, तर वेळ जाईल कारण प्रत्येक अंक हा थोडाफार चेंज होत गेला. ठीक आहे? सोडवणार कसं? तुम्हाला एक ट्रिक इथं बघायला मिळते. इथं वर्गाची ट्रिक आहे. बघा 16 हा कसला वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. 25 कसला वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. 36 कसला वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. 49 कसला वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 64 कायचा वर्ग आहे? तर तो 8चा वर्ग आहे. म्हणजे इथे काय झालंय? तुम्हाला समोरची संख्या काय येणार आहे? कंटिन्यूअस संख्या आलेली आहे, तर ती 9 असायला पाहिजे. 9चा वर्ग यायला पाहिजे. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय यायला पाहिजे मग? 81 यायला पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. तेच तुमचं ॲक्युरेट आन्सर आहे. कारण की इथून कंटिन्यूअस सिक्वेन्स फॉलो झाला आहे म्हणून. ठीक आहे. तर इथे 4 नंतर डायरेक्ट 6 असतं, तर 6 नंतर 8 आणि 8 नंतर 10, 10 नंतर 12 असं 2-2चा. पण हे काय +1चाच फरक आहे. 1-1च्याच फरकाने पुढे चाललाय. म्हणून तो आपण 1च्या फरकाने पुढे घेतला, तर तुम्हाला 81 हे उत्तर नक्की मिळेल. आता तुम्ही म्हणसाल सर स्क्वेअर काय पाठच ठेवायचे का? तर हो मित्रांनो, तुम्हाला 1 ते 30 पर्यंत तरी वर्ग काय वर्ग आणि वर्गमूळ, वर्ग आणि वर्गमूळ तसेच घन आणि घनमूळ माहीत असणं आवश्यक आहे. निदान 1 ते 10 पर्यंतचे तरी घन माहीत असणं आवश्यक आहे. ते पाठच करावं लागतील. तर ते कसे करायचे ते आपण बघणारच आहे मॅथ्सच्या लेक्चरमध्ये. तर बघा समोरचा प्रश्न दिलाय 25, 26 नंतर 30, 39, 55 हे तुम्हाला शोधायची कोणती प्रश्नचिन्हात जाईल, कोणती संख्या आहे. बघा मित्रांनो, डिफरन्स कसा आहे? बघा इथे बघायला गेला तर +1 आहे. इथे बघायला गेला तर +4 आहे मित्रांनो. इथे बघायला गेला तर तुम्ही +9 आहे. इथे बघायला गेला तर किती दिसतंय मला? 16 आहे. ठीक आहे. तुमचं शोधायचं आता खालचे नंबर काय म्हणताय? तर हा जो आहे 1 हा 1चा वर्ग आहे. 4 जो आहे तो 2चा वर्ग आहे. 9 जो आहे तो 3चा वर्ग आहे. 16 जो आहे तो 4चा वर्ग आहे. म्हणजे काय सिक्वेन्स तुम्हाला काय बघायला मिळाला? स्क्वेअरच दिसायला तर पण फक्त इथं काय डायरेक्ट त्यांचा स्क्वेअर करून दिला. म्हणजे इथं काय आला पाहिजे संख्या? 5चा वर्ग यायला पाहिजे. 5चा वर्ग काय तो 25 आणि तो ॲड करायचा आहे 55 मध्ये. किती होणार आहे? 55 प्लस 5 जर केलं तर 60 आणि नंतरचे 20 जर जोडले तर ते येतात 80. प्रश्न 7वे उत्तर काय यायला पाहिजे तुमचं? ऑप्शन क 80. ठीक आहे. असे हे पॅटर्न आहे. नंतर बघा प्रश्न 8वा. इथे बघा संख्या काय दिली आहे? 30 दिली आहे. 75 दिली आहे. नंतर 36 दिली आहे. 69 दिली आहे. 43 दिली आहे. 63 दिली आहे. आणि नंतर 2 संख्या शोधायच्या. लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न असा नाही, पण निदान इथे तुम्हाला असा प्रश्न तर एक जरी जागा मिसिंग दाखवेल, पण हा पॅटर्न तुम्हाला कधी ना कधी परीक्षेला बघायला नक्की मिळेल. नाही पोलीस भरती, पण रेल्वे पोलीस भरतीला तरी असा प्रश्न बघायला मिळेलच मिळेल. कारण जी कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची जी ॲड पडणार आहे एप्रिलमध्ये, त्याला सुद्धा गणित बुद्धिमत्ता आहे मित्रांनो. तेव्हा तुम्हाला त्या लेव्हलला तुम्हाला असे प्रश्न बघायला मिळतील. आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे? खूप सोपं आहे मित्रांनो. इथं आहे झिगझॅग मेथड.
अशी एक्झॅक्ट मेथड. म्हणजे काय? जी संख्या चालू झाली आहे, संख्या अशीच जाऊन इथे जाणार आहे. काय? झिगझॅग होत जाणार आहे. आणि तुम्हाला या 2 संख्या शोधायच्या आहेत. तो पहिल्या ह्याच्यामध्ये गॅप बघा कितीचा आहे? तर तो आहे 6चा. दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती आहे? तो पण आहे +6चा. म्हणजे 6, 6 ने वाढत गेले, बरोबर आहे? म्हणजे काय? 42 + 6 करावं लागेल तुम्हाला. पहिल्या ह्याच्या ठिकाणी काय येणार आहे मग? 48 येणार. आता ही संख्या वाढत गेली. पण इथं काय झालं दुसऱ्या ह्याच्यात संख्या कमी होत चालली बघा. 75 आणि 69 मध्ये कितीचा गॅप आहे? आहे 6चा पण कोणता? कमी होत चालला म्हणून -6 घेतले. 69 63 तो पण -6चा गॅप आहे. समोरचा वेग काय असणार? -6 असणार. म्हणजे 63 जर तुम्ही 6 केलं, तर किती यायला पाहिजे? 57 यायला पाहिजे. बरोबर आहे. मग प्रश्नात काय विचारले? 2 इथे जे 2 संख्या त्या कोणत्या आहेत? एक येते 48, दुसरी येते 57. आहे का ऑप्शनमध्ये 48, 57? आहे ऑप्शन क्रमांक 4 तुमचे इथे अचूक उत्तर आहे. हा पॅटर्न तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे मित्रांनो. कारण की हा परीक्षेला असणार म्हणजे असणार. जर पेपर टफ जायला निघाला ना शेवटच्या बॅचला, तर असे प्रश्न बघायला मिळतील. पुढचा एक नवीन पॅटर्न आहे. बघा काय आहे संख्या? 3 दिली आहे, 10 दिली आहे, 29 मग 66 क्वेश्चन मार्क म्हणजे 5वी शोधायची आहे. तेव्हा बघा प्रश्न काय म्हणतोय? तर इथे तुम्हाला पॅटर्न शोधायचा. तर गॅप जर काढायला गेले तर किती आहे? 7चा आहे. दुसरा 19चा आहे. हां, इन्स्टंट काय झालंय संख्या वाढत वाढत गेली आहे. मित्रांनो, संख्या वाढत गेली याचा म्हणजे काय? गुणाकाराची मेथड इथे तुम्हाला बघायला बघणं अपेक्षित आहे. कशी करणार आहे? तर गॅप आहे किती हा? 7चा गॅप आहे. ठीक आहे. तर तो भेदायचा आहे. कसं करणार आहे तुम्ही? तर मग अशी संख्या धरा. एक आता एक सांगतो तुम्हाला. 1चा वर्ग अधिक जर 2 केलं तुम्ही, तर त्याचं उत्तर 3च येणार. तेच जर तुम्ही 2चा वर्ग नाही इथं घन आहे मित्रांनो, ठीक आहे. 2चा घन अधिक 2 जर केलं तर त्याचं काय येणार आहे? 2चा घन आहे तो 8 अधिक 2 केलं तर ते येतं 10. म्हणजे ही संख्या आहे. ठीक आहे. आता 1चं झालं, 2चं झालं. पुढचं काय करायचं तुम्हाला? 3चा घ्यायचा. 3चा घन घ्यायचा. ठीक आहे. आणि त्याला 2 जोडायचे. 3चा घन येतो मित्रांनो 27. ठीक आहे. त्याला जर अधिक 2 केलं तुम्ही, ते येते 29. आहे का इथे 29? इथे 66 दिलंय. याला केला आपण 4चा घन अधिक 2. 4चा घन येतो 64 अधिक 2 केलं तुम्ही तर ते येईल 66. जी ही संख्या आहे. ठीक आहे. तर प्रश्न ठिकाणी काय येणार तुम्हाला बघा 1, 2, 3, 4 झालं. प्रश्न ठिकाणी काय विचारणार आहे? 5चा वर्ग सॉरी घन अधिक 2 चा घन येतो 125 आणि अधिक 2 केलं किती यायला पाहिजे? 27. म्हणजे त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? 127 आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक तिसरा तुमचा अचूक उत्तर असेल. समजलं कसं केलं? आता घन बघितलं कारण काय आहे ना इन्स्टंट इथे काय आहे, संख्या मोठी होत गेली. 3ची 10 झाली. दुप्पट तर नाहीये. दुप्पट दुप्पटपेक्षा जास्त झाली मित्रांनो. इथे दुप्पटपेक्षा जास्त झाली म्हणजे काय? इन्स्टंट मोठा-मोठा गुणाकार इथे तुम्हाला बघायला मिळणार होता. ठीक आहे. असाच पॅटर्न घ्या. समोरचा एक 10वा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत जर लेक्चर समजला असेल तर मित्रांनो लाईक तो बनता आहे. चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर मित्रांनो रिक्वेस्ट आहे. चॅनल सबस्क्राईब करत चला. चॅनलला शेअर करत चला. आणि बघायला नाही मिळत आहे. प्लीज थोडं लेक्चरला शेअर करत चला. मित्रांमध्ये फॉरवर्ड करत चला. चॅनलला सबस्क्राईब करत चला. जेणेकरून काय आहे ना माझा मूड तसंच बनून राहील आणि तुम्हाला मी शिकवत राहील.
तर तुमचा सिलेबस पूर्ण घेणार आहे. 10 विद्यार्थी असो, 10,000 मला फरक नाही पडणार. मी प्रॉमिस केलंय. सिलेबस तुमचा कव्हर करणार म्हणजे करणार. ठीक आहे? तर रिक्वेस्ट आहे, मी जर एवढा प्रयत्न करतोय तुमच्यासाठी, तर तुम्ही तरी निदान तेवढं करा. चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करत चला. ठीक आहे? प्रश्न 10वा आहे मित्रांनो. बघा प्रश्न काय म्हणतो? 163 दिली आहे. नंतर 190 दिली आहे. 219, 250, 5वी शोधायची. इथे काय पॅटर्न फॉलो होईल? तुम्हाला काय वाटतं काय फॉलो व्हायला पाहिजे? तर इथे आपण 2 पॅटर्न बघू. ठीक आहे? एक बघा डिफरन्स. जर तुम्ही 163 आणि 190 ला डिफरन्स बघितला, तो 27 चा येतो. बरोबर आहे? 190 आणि 219 चा बघायला गेला तर तो 29 चा येतो. 219 ते 250 चा बघायला गेला तर तो 31 चा येतो. म्हणजे काय झालं? इन्स्टंट 2-2 नी संख्या वाढत चालली. म्हणजे समोरची संख्या किती असणार आहे? +2 करून ती असणार आहे 33. 250 अधिक 33 जर केलं तुम्ही, तर ते यायला पाहिजे 283. हेच अचूक उत्तर आहे मित्रांनो. 283 तुमचं उत्तर आहे. आणि यात अजून एक पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. तर तो काय होता? थोडासा इंटरेस्टिंग होता. 163 हे कसे घेतले? तर तुम्ही 13चा वर्ग केला असता, त्याच्यातलं 6 केलं असतं. तर तुम्हाला 163 मिळाले असते. बघा 13चा वर्ग येतो 69 वजा जर 6 केलं तुम्ही तर 163. ठीक आहे. तशी दुसरी संख्या आहे काय 190 दिली. 190ला काय करावं लागतं तुम्हाला? त्याला पण कसं करावं लागेल? 14चा वर्ग घ्यावा लागेल आणि वजा 6 करावा लागेल. 14चा वर्ग येतो 196 वजा 6 केले तुम्ही 190 येतात. ही संख्या. ठीक. असं करत तुम्ही जर गेला तर बघा सिक्वेन्स तयार होईल. 13, 14 हे 219 आहे ना, 15चा वर्ग करून वजा 6 केले. 15चा वर्ग आहे तर 225 वजा 6 जर केलं तुम्ही तर 219 येईल. ठीक आहे मित्रांनो. हां, 15चा वर्ग आहे. म्हणजे हा काय असणार आहे? 16चा असेल. पुढचा काय असेल? 17चा. 17चा वर्ग येतो मित्रांनो किती? तो येतो 256. सॉरी 256 नाही. 289 येईल. ठीक आहे. 289. याच्यात तुम्हाला काय करायचंय? वजा करायचे 6. म्हणजे किती येणार आहे? 283. ऑप्शन बस तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. प्रश्न 11वा घेतोय. पॅटर्न नवीन आहे. बघा कसा आहे. 2, 3, 5, 7. नंबरची संख्या सांगा काय असणार आहे? या संख्या कोणत्या आहेत? कोण सांगेल मला? ह्या संख्या जर तुम्हाला नीट जर बघितल्या तुम्ही, ह्या संख्या आहेत मूळ संख्या. बरोबर आहे? 2 मूळ संख्या आहेत, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि सिक्वेन्स वाईज आलेत. त्यांच्यामधल्या ज्या संख्या आहेत त्या काय समसंख्या आहेत. इथे 4 आहे समसंख्या, 2 सुद्धा समसंख्या आहे, पण ती एक मूळ संख्या आहे कारण दुसऱ्या कोणत्या संख्येत त्याला भाग जात नाही. 5 एक मूळ संख्या आहे. 5 नंतर 6 आहे, 7 आहे. 8ला सुद्धा भाग जातो. ठीक आहे. पण मूळ संख्या विचारली. विषम संख्या विचारली काय? नाही. 7 नंतर जी मूळ संख्या येते ती कोणती असते? 11 असते. मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? माहीत नसेल तर संख्या आणि संख्याचे प्रकार लेक्चर नक्की बघून घ्या. सगळे टाईप आपण कव्हर केले. काय आहे ते? 11 तुमचं अचूक उत्तर राहणार आहे. कारण की 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत आणि 7 नंतर जी मूळ संख्या येणार जी आहे ती कोणती आहे? 11 आहे. तर विषम संख्या आणि समसंख्येचा विषय नव्हता. हा संख्या होता मूळ संख्येचा. ऑप्शन 11 तुमचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 12 आहे. बघा काय म्हणतो? 6 आहे. 6 नंतर परत 6 आहे. 12 आहे. 36 आहे. 144 म्हणजे बघा इन्स्टंट संख्या वाढत गेली आहे. ठीक आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला इथे गुणाकार बघायला पाहिजे. इथे बघा आपण 6 गुणीला 1 केलं
तर हे 6 आले. बरोबर. यालाच परत 6 गुणिले 2 जर केलं तुम्ही, तर 12 आले. 12 गुणिले जर तुम्ही 3 केलं, 36 आले. कारण की इथं काय संख्या मोठी आहे म्हणजे गुणाकारच आहे. जर तुम्ही 36 गुणिले 4 केलं, 144 येतं. बघून घ्या. 6 24, 24, 4 हातचे आले 2, 4 12, 12 आणि 2 14 म्हणजे 144 आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे 144 गुणिले 5 करावं लागेल. ठीक आहे. तेव्हा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आहे ते समजेल. 5 चूक 20 हातचे आले 2, 5 चूक 20, 20 आणि 2 22 हातचे आले 2, 5 एक 5 आणि 2 7, 720 यायला पाहिजे क्वेश्चन. ऑप्शन ब तुमचं इथे अचूक उत्तर आहे. इथं कोणती पद्धत वापरली आपण? गुणाकार पद्धत वापरली. इथला गॅपच तुम्हाला 6 आले त्याच्यानंतर 12 झाले 12 नंतर 36 झाले म्हणजे काय पटीने संख्या वाढत गेली म्हणून मी तुम्हाला इथे हे बघितलं की पटीचं तर्क लावून बघितला आणि तेच जर संख्या अजून जास्त मोठी असती तर जवळपास त्यांच्यातला जो गॅप आहे तो वर्गच्या घनच्या जवळ असता तर मी त्यात ते लॉजिक लावून इथे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. समजलं कसं काय लिहितं? क्वेश्चन 13 बघा काय म्हणतोय? 5 दिली आहे, 9 दिली आहे, 17, 33 आणि मग 65 तर माझं काय ते शोधायचं. बघा मित्रांनो 5, 9, 17, 33, 65 याच्यामधला जर संख्या बघितली तुम्ही तर ती कशी आहे? तर बघा 5 गुणिले जर 2 केलं तर 10 येईल. बरोबर? 10 वजा 1 केलं तर 9 येईल. आली का? तर 9ला तसंच करायचंय. 9 गुणिले 2 जर केलं तर 18 येतं. बरोबर आहे? 18 वजा 1 केलं तर काय येईल? 17 ही संख्या आली. इथे बघत बघा काय 17 दिले. 17 गुणिले 2 म्हणजे काय 34. 34 वजा 1 म्हणजे 33. 33 संख्या आहे का? आहे. बघितलं ना? 33 आहे. किती 17. 33ला परत तसंच करा. 33 गुणिले 2 म्हणजे काय येणार 66. 66 वजा 1 किती येणार? 65. आली का 65? आली. ही आली ना? मग याला तसंच पुढं फॉरवर्ड करा. 65 गुणिले 2 किती येणार आहे ते? 130 आणि 130 वजा 1 केल्यावर काय येणार आहे? 129. 129 हा एका ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन अ तुमचा इथे अचूक उत्तर आहे. समजलं कसं केलं तर? असे हे पॅटर्न तुम्हाला सतत बघायला मिळणार आहे. फक्त तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे कोणता पॅटर्न इथे फॉलो होईल. संख्या बघूनच तुम्हाला कळायला पाहिजे. गॅप बघा किती आहे? 3, 8 जास्त आहे. त्यामुळे काय इन्स्टंट वाढत गेलं. त्यामुळं इन्स्टंट वाढत गेला तर समजून चालायचं कुठेतरी हा गुणाकार तुम्हाला बघायला मिळणार आहे. जे काय 2 आहे, 5 आहे, 13 आहे, 36 आहे आणि मग क्वेश्चन मार्क. ठीक आहे. बघा इथं काय करू आपण 2 गुणिले 3 करा, 6 होईल. 6 वजा 1 करा, म्हणजे काय 5 होईल. बरोबर? 5चं बघा तसंच. 5 त्रिक 15, 15 येईल. वजा 2 केलं तर काय येईल 13 म्हणजे ही संख्या आहे. पुढे बघा 13 त्रिक करायचं आहे. 13 गुणिले 3 गुणाकार तोच पाठ ठेवायचा. फक्त काय वजाबाकी चेंज करायची. 13 त्रिक 39 वजा 3 म्हणजे काय येणार आहे 36. ते 36ला करा. 30 गुणिले 3 9 त्रिक 18 चला 1 3 त्रिक 9 ते 108 वजा करायचे 4 कारण की आधी 1 केल्यानंतर 2 केल्यानंतर 3 केलं तर आता काय करावं लागेल 4 म्हणजे काय येणार 104. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे 104. हा एक ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन दुसरं तुमचं इथे असेल. कसं केलं? कारण की संख्या जास्त नाही जवळपासचीच वाढत होती. जास्त दूर वाढत गेली असती तर इथे आपण मोठा आकडा घेतला असता पण त्याची गरज पडली का? नाही. कारण का ऑप्शन तुमचे बघून कळतं
ही संख्या जास्तीत जास्त गुणिले 3 गुणिले 2 वाली आहे. म्हणजे ही संख्या. ऑप्शन हे 150च्या आतच आहे. त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे कधी गुणाकारामध्ये नाहीये. ठीक आहे. दुसरं आहे आपलं अपूर्णांकाचा. तुम्हाला अक्षर मालिका काही सोडावं लागेल म्हणजे नंबर सिरीज ती बघा. काय दिलंय 3.10, 7.16, 17.23, 15.31, 19.40. समोरची संख्या काय ते शोधायचं. बघा मित्रांनो, पॅटर्न कसा आहे तो बघून घ्या आधी. कसं सोडवलाय. जर तुम्ही इन्स्टंट यांच्यामधला गॅप बघितला कोणता 80मधला, तर तो 4 ने वाढत चाललाय. बरोबर आहे. बघा 3 अधिक 4 7, 7 अधिक 4 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 4 19. तर 19 अधिक 4 जर केलं तर काय यायला पाहिजे? 23 यायला पाहिजे. बरोबर आहे. ऑप्शनमध्ये 23 कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. आधी कन्फर्म करायचं. तसंच खाली बघा 10 आणि 16 कितीचा गॅप आहे? 6. 16 आणि 23 कितीचा गॅप आहे? तर मित्रांनो ते 4 आणि 3 7चा गॅप आहे. ठीक आहे. 23 आणि 31चा गॅप बघायला गेलं तुम्ही तर तो 8चा गॅप आहे. आणि जर 31 आणि 40 मध्ये बघायला गेलं तर तो 9चा गॅप आहे. म्हणजे बघा 6, 7, 8, 9 आणि आता काय यायला पाहिजे मग 40 मध्ये 10 जर ॲड केले तर तो 50 येईल. म्हणजे 23, 50 ही संख्या यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक अ तुमचं इथे अचूक उत्तर आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे आपण हे सगळे उदाहरणं बघितली. पुरे 15च्या 15 उदाहरणं बघितली. तर त्यामध्ये बहुतांश सगळे टाइप मी इथं कव्हर केलेत. या टाइप व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला दुसरा नवीन कोणताच टाइप पडणार नाहीये मित्रांनो. तर त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि रोज आपल्या चॅनलला व्हिजिट द्यायची. रोज जे लेक्चर पडतील ते बघायचे. आवश्यक आहे बुद्धिमत्ता आणि गणित या चॅप्टरसाठी. पुढचं जे आपलं चॅप्टर असणार आहे ते मित्रांनो परस्पर संबंध अंक आणि गाळलेले पद शोधा अंक हे असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चला. मिराकल अकॅडमीला जॉईन करत चला. थँक यू फॉर वॉचिंग मित्रांनो.